परिस्थिती येणार होती, पण माझी मंथरा आणि मी होती म्हणून ते सगळं अनुकूल घडलं. अगं पण झालं काय? अरे तुझ्या पित्याच्या इच्छेने राम राजा होणार होता, पण मंथरेने मला सल्ला दिला आणि मी बिघडलेली सगळी बाजू काय केली, सांभाळून घेतली. म्हणे मग माझा दादा कुठे? मी पहिल्या वरामध्ये तुझ्यासाठी राज्याभिषेक मागितलाय, हे संपूर्ण राज्य आता तुझं आहे. आणि दुसऱ्या वरामध्ये 14 वर्ष रामासाठी वनवास. त्याच वेळेला महाराज भरतजींनी प्रतिज्ञा केली की आजपासून मी तुझ्या महालात प्रवेश सुद्धा करणार नाही आणि तुला आई सुद्धा म्हणणार नाही. त्यजो प्रीता प्रल्हाद विभीषण बंधू भरत महातारी. प्रल्हादे जनक विभीषण बंधू राज्य माता निंदू भरते केली. तुकोबाराय वर्णन करतात, जेणे घडे नारायणी अंतराय हो का बाप माये वर्जाविती. परमात्म्याच्या प्राप्ती करता आपले आई वडील जरी आपल्याला विरोध करत असतील तर धर्मशास्त्राने त्यांचा सुद्धा त्याग करायला सांगितलं. बाप आडवा येत होता म्हणून प्रल्हादजींनी बापाचा त्याग केला. भाऊ आडवा येत होता म्हणून विभीषणाने भावाचा त्याग केला. परमात्म्या करता आई आडवी आली म्हणून भरतजींनी मातेचाच काय केला, त्याग केला. इकडे वसिष्ठ मुनींची पत्नी अरुंधती कौसल्याला म्हणते, कौसल्या अगं कैकेयीला अशी दुर्बुद्धी का निर्माण झाली, का तिच्यामध्ये ही दुष्ट भावना निर्माण झाली, अशी दुष्टासारखी ती का वागली. कौसल्या माता एकच सांगते अरुंधती मातेला, गुरुमाता आहे, यदा कदाचित कैकेयीच्या ठिकाणी जर दोष असता तर भरतासारखा महात्मा तिच्या पोटी जन्माला आला नसता. कैकेयीच्या ठिकाणी कोणताच दोष नाही. ही सगळी परमात्म्याची लीला आहे. महाराज दशरथांचा त्या ठिकाणी अंत्यविधी सोहळा पार पडला. इकडे भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा गंगा नदीच्या काठावर परमात्म्याने पाहिलं कुठेतरी एका झाडाखाली केवट निवास करत होता, आराम करत होता. मागी नाव न केवटू आना कही तुम्हार मर्ममय जाना. देवा, परमात्म्याने केवटाला विनंती केली, केवटा तुझ्या नावेत आम्हाला बसव आणि पलीकडे सोड. केवटाने हात जोडले आणि भगवान परमात्म्याला सांगतात, देवा मला क्षमा करा, मी तुम्हाला माझ्या नावेत बसवतो, पण अगोदर तुमचा परिचय द्या. तुम्ही कोण आहात? वस्त्र पाहिली तर साधूची आणि शस्त्र हातात आहेत. मग तुम्ही राजपुत्र आहात का ऋषीपुत्र? राजपुत्र म्हणावं तर कपडे साधूची आणि ऋषीपुत्र म्हणावं तर हातात शस्त्र आहे. अगोदर तुमचा परिचय द्या, तुम्ही कोण आहात? एवढ्या भयानक अशा जंगलामध्ये तुम्ही का आलात? ही स्त्री तुमच्या सोबत कोण आहे? परमात्म्याने परिचय दिला, माय नेम इज राम. अयोध्येचा राजा दशरथ, महाराणी कौसल्या, त्यांचा ज्येष्ठ पुत्र माझं नाव राम, हा माझा लहान बंधू लक्ष्मण, माझी धर्मपत्नी सीता. पितृवचनाचं पालन करण्याकरता आम्ही 14 वर्ष वनवासात निघालोय. आम्हाला गंगा नदी पार करायची, तुझ्या नावेत बसव आणि पलीकडे सोड. केवटाने राम शब्द ऐकला आणि तो मनात विचार करायला लागला, मी असा एक राम ऐकलाय की ज्याच्या पायाच्या स्पर्शाने दगडाची वाई होती. काल आपण अहिल्याचं चरित्र ऐकले का नाही? शिला दगड होता, त्या दगडाला स्पर्श झाला आणि त्याची काय झाली? बाई झाली, स्त्री झाली. देवा, मी असं ऐकलंय की तुमच्या पायाच्या स्पर्शाने म्हणे दगडाची स्त्री होते. हो केवटा, बरोबर आहे. मग देवा मला क्षमा करा, मी तुम्हाला माझ्या नावेत बसू शकत नाही. देवाला आश्चर्य वाटलं, का रे बाबा? देवा, त्याचं एक कारण आहे. म्हणे काय? अहो, तुमच्या पायाच्या स्पर्शाने दगडाची बाई होते, माझे नाव तर लाकडाची. यदा कदाचित मी तुम्हाला माझ्या नावेत बसवलं, जहाज शिप, त्या नावेत बसवलं, त्या नावेला जर तुमच्या पायाचा स्पर्श झाला आणि तिची जर बाई झाली तर घरी एकच कानाबाना करून टाकते. तेल संपलंय, आणा. साखर संपली, आणा. शेंगदाणे संपले, आणा. बाजरी संपली, आणा. तांदूळ संपले, आणा. आणा आणा म्हणता म्हणता कानाबाना होऊन जातो. ही दुसरी कुठून सांभाळू?
क्षमा करा, मला मी नावेत बसू देणार नाही. परमात्मा विनवण्या करायला लागले. तुलसीदास महाप्रभू वर्णन करतात, जासू नाम सुमिरत इक बारा उतरई नर भव सिंधू अपारा. ज्या परमात्म्याचं नाव घेतल्यानंतर जीव भवसागर तरून जातो, तो परमात्मा गंगा नदी पार करण्याकरता केवटाची विनंती करतोय. किती नवले. म्हणजे ज्याचं नाव श्रवण केलं की जीव सहज भवसागर काय होतो, तरून जातो. आणि तो परमात्मा गंगा नदी पार करण्याकरता केवटाला विनंत्या करतोय. किती मोठा आश्चर्य. नाही नाही केवटा, काही कर पण आम्हाला तुझ्या नावेत बसव. मग केवटाने मनात विचार केला, अखिल कोटी ब्रह्मांड नायक मर्यादा पुरुषोत्तम परमात्मा हात जोडून आपल्या विनवण्या करतोय, म्हणजे त्याला माझी गरज आहे. देवाला माझी गरज आहे. आणि जगाचा मालक माझ्या समोर हात जोडून उभा आहे, म्हणजे माझ्याकडे संधी आहे. या संधीचं आपण काय केलं पाहिजे? सोनं केलं पाहिजे. काय करावं? आमचे निळोबाराय वर्णन करतात, देव घरा आला, घरा आला. देव घराला आलाय ना, आता त्याची विधीपूर्वक आपण काय करावी? पूजा करून घ्यावी. हा पुन्हा कधी येईल काही सांगता येत नाही. आता आलाय ना, संधीचं सोनं करून घ्या. हात जोडून परमात्मा विनंत्या करत आहेत. आणि मग केवट म्हणतो, देवा तशी तर माझी इच्छा नाहीच, पण तुम्ही एवढ्या विनंत्या करता आहात म्हणून एक अट आहे. तेवढी अट जर मानलीत तर मी तुम्हाला नावीत बसवीन, नाही तर जयारी. शेवटी देवालाही गरजच होती. काय अट आहे? बोल केवटा. केवट म्हणतो, देवा ज्या पायाच्या स्पर्शाने दगडाची बाई होते, अगोदर मी ते पाय पात्रामध्ये घेईन, पाण्याने ते स्वच्छ धुईन. ते पाद प्रक्षालन केलेलं जे पाणी आहे चरणामृत, ते स्वतः पिऊन पाहिन. जर माझ्यावर त्याचा काही परिणाम झाला नाही तर तुम्हाला नावेत बसवीन, नाही तर राम राम. तर शेवटी देवालाही गरज होती. आडला हरी एवढंच म्हणायचं. आडलं होतं देवाला, गरज होती. परमात्मा म्हणले, बघ तुला काय करायचं ते कर, फक्त आम्हाला पलीकडे नेऊन सोड. देवाने परवानगी दिली. परवानगी दिल्याबरोबर पाद प्रक्षालन करण्याकरता तो आपल्या झोपडीकडे पळायला लागला. झोपडीकडे पळताना देवाने पाहिलं, परमात्म्याने त्याला थांबवलं. ए केवटा, बोला देवा, पूजा करायची ना? म्हणे हो. अरे मग झोपडीकडे कशाला पळतोस? तो म्हणतो, देवा तुम्हाला अनुभव नाही. म्हणे काय झालं? तुमचं नवीन लग्न झालंय. आताच लग्न झालंय ना, कालच तर लग्न झालं तुमचं. अरे मग तुझं म्हणणं काय? अहो देवा विचार करा, सत्यनारायण पूजायचा असेल तरी जोडीने बसावं लागतं. इथे जगाचा मालक माझ्या दारात आलाय, मी एकटा कशी पूजा करू? मग तिला आणायला चाललोय. तिला म्हणजे GM गृहमंत्री. मला एकाने सहज विनोदाने विचारलं, म्हणजे महाराज एखादी माता माऊली दिवाळीच्या सणाला जर माहेरी गेली आणि पतीला जर इकडं काही पूजा करायची असेल तर ब्राह्मण लोक पत्नीचं प्रतीक म्हणून त्याच्या कमरेला सुपारी बांधतात. म्हटलं बरोबर आहे. मग म्हणे महाराज जी बायको माहेरी गेली तिला जर तिकडं पूजा करायची असेल तिनं काय करावं? म्हटलं बटाटा बांधावा. तार्किकांचा टाका संघ पांडुरंग स्मरावो. तार्किक लोक काय प्रश्न करतील याचा भरोसा नाही. गेला घरी. त्याने आपल्या पत्नीला सोबत घेतलं. परमात्म्याचं पाद प्रक्षालन करण्याकरता लाकडाचं पात्र होतं पूर्वीच्या काळात, भाकरी टाकण्याकरता. त्याला काय म्हणायचे? काठवट. ते लाकडाचंच पात्र काय घेतलं? भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराज एक भाव सांगतात. लाकडाचं जर नीट निरीक्षण करून पाहिलं तर त्याला बारीक छिद्रे असतात. काय असतात? लाकडाला बारीक छिद्रे असतात. त्या केवटाने विचार केला, या पात्रात जर मी परमात्म्याचं पाद प्रक्षालन केलं, पाय धुतलेत, तर देवाच्या पायाच्या मातीचे बारीक कण त्या पात्रात जाऊन बसतील लाकडाच्या छिद्रामध्ये. आणि ज्या ज्या वेळेला माझी पत्नी त्याच्यात भाकर टाकेल ती भाकर राहणार नाही, त्याचा प्रसाद होईल. परमात्म्याच्या पायाच्या मातीचा त्याला काय होईल? स्पर्श होईल, प्रसाद होईल. प्रसादे सर्व दुःखाना हानिरस्योपजायते. तो प्रसाद मला रोज सेवन करायला मिळेल म्हणून त्याने ते लाकडी पात्र घेतलं. आता ते लाकडी पात्र गेलं, काटवट गेला. आता त्याची जागा कोणी घेतली? परातीनं. घरात फरशी आली मार्बलची. आणि परात खालून कशी असते? सपाट.
आणि बाजरीची भाकर टाकायची म्हटली की ताकद लावावी लागते, ते कणिक रगडावं लागतं ना. मग ते कणिक रगडायला लागलं की ती परत अशी पुढं पळते. मग या माता माऊल्या एवढे हुशार असतात, या आकडा टाकून बसतात. कशाचा? मग ती माती त्या भाकरीला लागते आणि मग तो प्रसाद आम्ही खातो. का बरं? कोरोना येणार नाही. विनोदाचा भाग बाजूला ठेवा. गंगेच्या काठावर त्याने परमात्म्याला गोल अशा दगडावर बसवलं, पात्र खाली ठेवलं, परमात्म्याचे पाय त्याने आपल्या हातात घेतले. फक्त प्रसंग डोळ्यासमोर आणा. गोल अशा दगडावर परमात्मा बसलेले आहेत, आधाराला काहीच नाही, दोन्ही हात देवाचे मोकळे आहेत आणि पाय केवटाच्या हातात आहे. त्याची पत्नी पाणी टाकत आहे. देवाला बसता येत नाही, गोल दगड आहे, बॅलन्स सावरला जात नाही, दोन्ही हात मोकळे आहेत, आधाराला काहीच नाही, पाय केवटाच्या हातात आहेत. भगवान परमात्मा केवटाला विनंती करतात, केवटा अरे मी गोल अशा निमुळत्या दगडावर बसलोय, हात माझे मोकळे आहेत, आधाराला काहीच नाही, पाय तुझ्या हातात आहेत, मला व्यवस्थित बसता येत नाही, एक काम कर, माझे पाय खाली ठेव. केवट म्हणतो, देवा पाय तर मी तुमचे सोडणार नाही, तुम्हाला आधार पाहिजे ना, मग एक काम करा, तुम्ही तुमचे दोन्ही मोकळे हात माझ्या डोक्यावर ठेवा, तुम्हाला आधार मिळेल आणि माझं कल्याण होऊन जाईल. याला म्हणतात संधीचं सोनं करणं. परमात्म्याचं पाद प्रक्षालन केलं, ते चरणामृत केवटाने ग्रहण केलं. काय भाग्य असेल महाराज, ज्या चरणसेवेचं सुख भोगण्याकरता लक्ष्मीला आपला सौंदर्याचा अभिमान टाकावा लागला. अगा सर्वस्वे करुणी सेवा अभिमान सांडुनी पांडवा, जी पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, ते पाय सहज केवटाला प्राप्त झाले. त्या केवटाने परमात्म्याला नावेत बसवलं. सीतामय्या नावेमध्ये विराजमान, लक्ष्मणजी परमात्मा नावेमध्ये विराजमान झालेत. केवटाने नाव वल्लवायला सुरुवात केली. पलीकडचा काठ 10-15 फूट असा अंतरावर असला की त्याने पुन्हा नाव परत घ्यावी इकडच्या काठावर. पुन्हा इकडच्या काठावर जवळ आला की पुन्हा नावेचं मुख वळवावं. असं त्याने त्याचा प्रवास चालू असताना परमात्म्याने विचारलं, अरे केवटा असं का करतोस? एकतर या काठावर सोड किंवा पलीकडे सोड. तो म्हणतो, देवा पुन्हा तुम्ही माझ्या दारात कधी याल माहिती नाही, म्हणून आजच तुम्हाला डोळे भरून पाहून घ्यावं आणि हृदयामध्ये साठवावं, म्हणून हे सगळं चाललंय. भगवान परमात्म्याने विनंती केली आणि केवटाने पलीकडच्या काठावर परमात्म्याला सोडलं. आणि भगवान परमात्मा सांगतात, केवटा सांग तुला काय देऊ? तो म्हणतो, देवा तुम्हाला अजून अनुभव नाही. काय? दोन समान व्यापारी कधीच एकमेकांकडे पैशाचा व्यवहार करत नाहीत. तुमचंही काम नावाडी आणि मीही नावाडीच आहे. कधी नावी नाव्याकडून पैसे घेत नाही, धोबी धोब्याकडून पैसे घेत नाही, नावाडी नावाड्याकडून कधीच पैसे घेत नाही. अहो तुम्ही नावाडीच आहात आणि मी सुद्धा नावाडीच आहे. परमात्मा म्हणतात, अरे असं काय म्हणतोस? केवट म्हणतो, देवा मला माहिती तुम्ही सगळं जाणता, पण ही सगळी लीला आहे. आज तुम्हाला गरज होती म्हणून मी गंगा नदी पार करून तुम्हाला पलीकडे सोडलं ना. ज्यावेळेस मी या देहाचा त्याग करून संसार सागरामध्ये येईल त्यावेळेस तुम्ही याचा मोबदला म्हणून माझा हात धरून मला भवसागर पार करून द्यायचं, एवढीच माझी काय आहे विनंती आहे. तुम आए हम घाट उतारे, तुम आए हम घाट उतारे, हम आएंगे घाट तुम्हारे, हम आएंगे घाट तुम्हारे, तब तुम पार लगाओ रात, पतित पावन सितारा. जय रघुनंदन जय घनश्याम, पतित पावन सितारा. देवाला विनंती करतो, देवा आज मी तुमच्या द्वारात आलोय, उद्या आज तुम्ही माझ्या द्वारात आलात, उद्या या देहाचा त्याग करून ज्यावेळेस तुमच्या दारात येण्याची वेळ येईल ना देवा,
त्यावेळेस एकच विनंती आहे, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. केवळ देवाला विनंती करतो, देवा इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का बंसीवट हो. श्री गंगा जी का तट हो, जमुना का बंसीवट हो. मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. घनश्याम जल्दी आना, नहीं हमको भूल जाना. मुरली की धुन सुनाना, जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी. आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. केवळ देवाला विनंती करतो, देवा एकच विनंती आहे, अंतकाल समय ज्यावेळेस जवळ येईल ना, त्यावेळेस फक्त उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. त्यावेळेला फक्त देवा अंतकाळात तुमचं दर्शन व्हावं आणि एकटं नाही यायचं. मग राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. केवळ देवाला विनंती करतो आणि सांगतो, देवा जसं आज तुम्ही दर्शन देऊन निघालात, फक्त जाता जाता 14 वर्षाचा वनवास पूर्ण होईल, परत एकदा येताना काय द्या, दर्शन द्या. परमात्मा तिथून निघाले. महर्षी वाल्मिकींच्या आश्रमामध्ये परमात्म्याचं आगमन झालं. तिथून प्रयाग क्षेत्रामध्ये परमात्मा त्रिवेणी संगमावर भारद्वाज ऋषींचं दर्शन करतात. जे भारद्वाज मुनी याज्ञवल्क्यांकडून कथा श्रवण करत आहेत. भारद्वाजांचं आश्रमात दर्शन झालं. तिथून महर्षी वाल्मिकींच्या आश्रमामध्ये भगवान परमात्म्याचं आगमन होते आणि महर्षी वाल्मिकींना प्रश्न केला, महाराज आम्हाला राहण्याकरता कुठेतरी एखादी जागा द्या. तात्विक जागा सांगितली. जिनके कपट दंभ नहीं माया, उनके हृदय बसहु रघुराया. हे परमात्म्या, राहण्याकरता जागा पाहिजे असेल ना, तर एक सुंदर जागा आहे. कोणती? जिनके कपट दंभ नाही माया, ज्यांच्या मनामध्ये कपट नाही, दांभिकपणा नाही, ज्यांच्या मनामध्ये कपटी बुद्धी नाही, अशा लोकांच्या हृदयामध्ये तुम्ही काय करा, वास करा. तात्विक राहण्याची जागा. परंतु भौतिक राहण्याची जागा महर्षी वाल्मिक मुनी पयस्विनी नदीच्या काठावर चित्रकूट धामामध्ये परमात्म्याला राहण्याकरता विनंती करतात. भगवान परमात्मा चित्रकूट धामामध्ये निवास करतात. इकडे भरतजींचा कोप झाला, आईवर रागावले, आईचा त्याग केला. सगळी जनता आजपर्यंत ज्या भरताला दोष देत होती, ते सगळे भरताच्या प्रेमात पडले. का? त्यांचा तो निर्मल भाव, परमात्म्यावर असणारं प्रेम, समर्पणाची भावना
या सगळ्या गोष्टींनी अयोध्या नगरीला जिंकलं. भरतजी सांगतात हे राज्य माझ्या दादाचं आहे आणि मला माहिती माझ्या दादाचं माझ्यावर फार प्रेम आहे. मी त्याला आणायला जाईन. माझा दादा माझा शब्द कधीच ओलांडणार नाही आणि नाही यायला तयार झाला तर मी त्याच्या बदल्यात 14 वर्ष वनवास भोगीन, पण परमात्म्याला मात्र परत आणीन. आणि स्वतः महाराज भरतजी परमात्म्याला नेण्याकरता संपूर्ण राज्यासहित चित्रकूट पर्वताकडे निघाले. शृंगवेर पुरापर्यंत ज्यावेळेस हे चतुरंगिनी सेना येऊन पोहोचली, त्या नगरीचा राजा गुहक, त्या गुहकालाही शंका आली. कदाचित चतुरंगिनी सेना घेऊन हा मारण्याकरता तर निघाला नसेल. मनामध्ये शंका, कारण भेटायला आला असता तर एवढं राज्य घेऊन निघाला नसता. हत्ती घोडे वगैरे संपूर्ण सेना भेटायला जाण्याला याची काय गरज आहे. पण जवळ आल्यानंतर ज्यावेळेस भरतजींचा भाव पाहिला, मनातला संदेह दूर झाला. भरत चला रे अपने राजा को मनाने, राजा को मनाने भैया को मनाने, भरत चला रे अपने राजा को मनाने. भजन फार सुंदर आहेत महाराज, पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये भरतजींचं आगमन झालं. तिथून चित्रकूट पर्वताच्या पायथ्याला ज्यावेळेस आले, लक्ष्मणजी सरपण गोळा करण्याकरता निघाले होते आणि त्यांनी ध्वज ओळखला, हा अयोध्येचाच ध्वज आहे. चतुरंगिणी सेना पाहिली आणि मनामध्ये भरताबद्दल संशय निर्माण झाला. कदाचित संपूर्ण राज्य तर याला मिळालंच, पण भरताच्या मनामध्ये असं आलं असेल की 14 वर्षानंतर का होईना, पण राम परत आल्यानंतर त्याला राज्य तर द्यावंच लागेल की नाही. त्यापेक्षा आता संपूर्ण सेना आपल्या बाजूने आहे, म्हणून या दोघांचा राज्य वनातच काय करावा, विनाश करावा, म्हणजे संपूर्ण राज्य आपलंच होईल, अशी कदाचित भरताच्या मनामध्ये भावना असेल. म्हणूनच तो संपूर्ण राज्य घेऊन मारायला आलाय, असा संदेह लक्ष्मणाच्या मनात. परमात्म्याला त्याने तो बोलून दाखवला आणि भगवान परमात्म्याला लक्ष्मण म्हणतो, दादा काळजी करू नका. संपूर्ण अयोध्या नगरी जरी आपल्या विरोधात असेल ना, तर एकटा लक्ष्मण ही संपूर्ण चतुरंगिणी सेनेला मारण्याची ताकद ठेवतो, काळजी करू नका. त्याने आपलं धनुष्य सज्ज केलं. महाराज, शेषाचा राग परमात्मा सुद्धा सहन करू शकत नाही. आकाशवाणी झाली. माणसाने प्रेमात वचन, आनंदात वचन आणि रागात कधी निर्णय घेऊ नये. बरं का, आनंदात कधी कोणाला वचन देऊ नका आणि रागात कधी निर्णय घेऊ नका. रागात घेतलेला निर्णय आयुष्यभर पश्चातापाला कारण ठरतो, पश्चाताप जीवनामध्ये घडून आणतो. आकाशवाणी झाली. लक्ष्मण सावध झाले आणि ज्यावेळेस भरतजींना कळालं की माझा दादा याच पर्वत शिखरावर पयस्वनी नदीच्या काठावर विराजमान आहे, भरतजी धावत पळत आले. अंतःकरणामध्ये प्रेमभाव जागा झाला. अष्टसात्विक भाव परमात्म्याला पाहिल्यानंतर जागृत झाले. कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे, हृदयी प्रगटे राम रूप. परमात्म्याला पाहिलं, अष्टसात्विक भाव जागे झाले. दादा, मी संपूर्ण अयोध्या नगरी सहित तुमच्या चरणाशी समर्पित आहे. परमात्मा हा समर्पणाची भावना पाहतो. त्याला आपल्या ऐश्वर्याची गरज नाही. कशाची गरज आहे? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. तो फक्त आपल्या प्रेमाचा भुकेला आहे, त्याला फक्त प्रेमाची गरज आहे. दादा, मी संपूर्ण राज्यासहित तुम्हाला समर्पित आहे. संपूर्ण सेना, माता कौसल्या, कैकेयी माता, सुमित्रा माता, वसिष्ठ मुनी, अरुंधती माता, हे सगळे त्या पर्वत शिखरावर येऊन पोहोचले. येथे सुद्धा रामायणातली एक महत्वाची घटना शिकायला मिळते. परमात्म्याने तीनही मातांना पाहिलं, पण पहिला नमस्कार कैकेयी मातेलाच केला. हे रामायणातून फार शिकण्यासारखं आहे. सुमित्रा मातेला वंदन केलं, कौसल्या मातेला वंदन केलं. जनकपुरीमधून सुनैना माता आणि राजा जनकाचं त्या ठिकाणी आगमन झालं आणि आता सभा त्या ठिकाणी भरलेली आहे. त्या सभेमध्ये भरताचा आणि भगवान परमात्म्याचा संवाद आहे. भरतजी परमात्म्याला सांगतात, दादा, मी तुम्हाला आग्रह करत नाही की तुम्ही परत या,
फक्त माझा एक प्रश्न आहे, तेवढ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी तुम्हाला आग्रह करत नाही परत या म्हणून. ज्यावेळेस भक्त प्रश्न निर्माण करतो त्यावेळेस त्याचं उत्तर देण्याकरता परमात्मा सुद्धा विचारात पडतो. आता भरतजी काय प्रश्न विचारतील, देवालाही काळजी वाटली, देवही विचारात पडले. स्वर्गातील देवांना काळजी वाटली, भरताने जर देवाला परत नेलं तर एवढं सगळं आपण केलेलं त्याच्यावर पाणी फिरून जाईल. भरताने एकच प्रश्न केला, देवा मी तुम्हाला आग्रह करत नाही परत चला, पण माझं एक प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्या आईने पहिला वर कोणता मागितला? पहिला वर कोणता होता? भरताला गादी, आणि दुसरा वर रामाला वनवास, आहे की नाही? कनिष्ठासी द्यावा राज्यभार, ज्येष्ठासी धाडावे दुरी दिगंतरा. पहिला वर भरताला राज्य आणि दुसऱ्या वरामध्ये रामाला वनवास. मग पहिला वर अगोदर पूर्ण व्हायला पाहिजे होता. अगोदर भरताचा राज्याभिषेक व्हायला पाहिजे होता आणि मग दुसरा वर पूर्ण व्हायला पाहिजे होता का नाही? मग पहिलं वचनच अजून पूर्ण झालं नाही, मग तुम्ही वनात तरी का आलात? भरताने प्रश्न केला. परमात्म्याने फार समर्पिक उत्तर दिलं. भगवान परमात्मा भरताला सांगतात, भरता कदाचित पहिला वर जर पूर्ण झाला असता तर राम वनवासात गेलाच नसता. का बरं? एखादा मनुष्य राजा झाला की त्याचं प्रतिज्ञापत्र असतं का? तो प्रतिज्ञा घेतो का नाही, की मी आता राजा झालोय, मी सगळ्यांना साक्षी ठेवून असं वचन घेतो, असं तसं. मग तो नंतर पालन करत न करत हा त्यांचा प्रश्न आहे, पण ते वचन देतात. तसं प्रतिज्ञापत्र स्वीकारत असताना भरताने जर अशी घोषणा केली असती की मी अयोध्येचा राजा आहे आणि म्हणून मी असा आदेश प्रस्तुत करतो आणि त्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी. पहिला आदेश, माता कैकेयीने राजा दशरथाकडून जे 2 वर मागितले ते आत्ताच्या आत्ता खारिज करण्यात यावेत. राजाचा आदेश आहे की नाही? आणि दुसरा आदेश, हे माझं संपूर्ण ऐश्वर्य मी परमात्म्याच्या चरणी समर्पित करीत आहे, त्याने त्याचा स्वीकार करावा. राजाचा आदेश हा सर्वोपरी मानावा लागतो. आणि असं जर कदाचित भरता घडलं असतं तर मी कधीच वनात आलो नसतो. म्हणून देवाने पहिलं वचन पूर्ण होण्या अगोदरच वनात गमन केलं. शेवटी भगवान परमात्माच भरताला विनंती करतात, भरता रघुवंशाचा जर विचार केला तर वचन पालन करण्याकरता प्राणांची आहुती दिली. आणि त्या रघुवंशामध्ये आपण जन्माला येऊन जर तुला वाटत असेल माझ्या चारित्र्याला कलंक लागावा तर मी यायला तयार आहे. आणि मग भरतजी सांगतात, नाही दादा, पण माझी एक विनंती आहे, हे राज्य मलाही नकोय. मग त्या राज्याला छत्रछायेमध्ये सांभाळण्याकरता फक्त तुमच्या पादुका मला काय द्या, प्रसाद म्हणून द्या. परमात्म्याने आपल्या पादुका भरतजींच्या हवाली केल्या. भरतजींनी आपल्या मस्तकी धारण केल्या आणि त्या पादुकांच्या छत्रछायेमध्ये हे राज्यवैभव सांभाळावं. पण जाताना परमात्म्याला विनंती केली, देवा फक्त 14 वर्ष, एक दिवस जरी उशीर झाला तरी भरत तुम्हाला जिवंत सापडणार नाही. आणि भरतजी परत निघालेत. राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम के निशानी, राम भक्त ले चला रे राम के निशानी. शीश पर खड़ाऊं अखियों में पानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी. शीश पे खड़ा और अखियों में पानी, शीश पे खड़ा अखियों में पानी, रामचंद्र रे राम के निशान, राम भक्त ले चला रे राम के निशान. शीश खड़ा ले चलाई से, शीश खड़ा ले चलाए से, राम सिया जी
न लागे सदियों जैसे, पलक धराते सदियों जैसे। 14 वर्ष कटेंगे कैसे, 14 वर्ष कटेंगे कैसे। जाने समय क्या खेल रचेगा, जाने समय क्या खेल रचेगा। कौन मरेगा कौन बचेगा, कौन मरेगा कौन बचेगा। कब्र मिलन के फूल खिलेंगे, कब्र मिलन के फूल खिलेंगे। नदियों के 2 फूल मिलेंगे, नदियों के 2 फूल खिलेंगे। जी करता है यही बस जाए, जी करता है यही बस जाए। हिल मिल 14 वर्ष बिताए, मिल मिल 14 बरस बिताए। राम बिन कठिन है एक घड़ी बितानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी। शीश पर खड़ाओ है अखियों में पानी, शीश पे खड़ाओ है अखियों में पानी। राम भक्त ले चला रे राम के निशानी, राम भक्त ले चला रे राम के निशानी। तन मन बचन उमंग अनुरागा, तन मन बचन धीर धुरंधर धीरज त्यागा, धीर भावना में बह चले धीर वीर ज्ञानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी। खड़ाओ है अखियों में पानी, शीश पे खड़ाओ है अखियों में पानी। राम भक्त ले चला रे राम की निशानी, राम भक्त ले चला रे राम के निशान, राम भक्त ले चला रे राम के निशान। महाराज वर्णन करतात, शीश खड़ाऊं ले चलाए से, राम सिया हो संग में जैसे, अब इनके छाव में रहेगी राजधानी, राम भक्त ले चला रे राम की निशानी। महाराज भावाने किती प्रेम करावं हे रामायण शिकवतं. सख्ख नातं नव्हतं, सावत्र होते. कौसल्याचा राम आणि कैकईचा भरत. अलीकडच्या काळामध्ये पाहिलं तर इस्टेटीसाठी सख्खे भाऊ पक्के वैरी होतात. आणि ते सावत्र भाऊ माझं नाही, तेरा तुझं को अर्पण, क्या लागे मेरा, हे माझं नाही, हे तुमचंच आहे आणि तुम्हाला समर्पित आहे. भरतजी परमात्म्याचा निरोप घेऊन विरहामध्ये व्याकुल होत नंदीग्रामामध्ये वास करतात. भरतजींची अवस्था तुकोबाराय वर्णन करतात. हरि बिन रहिया न जाए जीरा, हरि बिन रहिया न जाए जीरा.
कब की ठाड़ी देख रहा, कब की ठाड़ी देख रहा, क्या मेरे लाल कवन चुके भई, क्या मेरे लाल कवन चुके भई, कब मेरे लाल कवन चुके भई, क्या मेरे लाल कवन चुके भई। महाराज म्हणतात, परमात्म्याच्या व्याकुलतेने हृदयाची झालेली अवस्था तुकोबाराय सांगतात. हरि बिन रहिया न जाए जिहिरा, हरि बिन रहिया न जाए जिहिरा. आता एक क्षण सुद्धा त्या परमात्म्याच्या विरहामध्ये राहावलं जात नाही. आणि किती वर्ष काढायचे? पल छिन लागे सदियो जैसे, 14 वर्ष कटेंगे कैसे, जाने समय क्या खेल रचेगा, कौन मरेगा कौन बचेगा, राम बिन कठिन है एक घडी बेतानी, राम भक्तले चला रे. 14 वर्ष काढायचे. पण विरहानंतर परमात्म्याच्या प्राप्तीचा जो आनंद आहे त्या आनंदाला पुन्हा या जगामध्ये तोड नाही. नंदीग्रामामध्ये जसं परमात्म्याने राज्यवैभवाचा त्याग केला, भरतजींनीही राज्यवैभवाचा त्याग केला, वल्कल अंगावर परिधान केली आणि माझा परमात्मा भूमीवर शयन करतोय म्हणून सेवकाचा भाव आहे की आपल्या स्वामीपेक्षा आपण खाली बसावं, म्हणून जमिनीत खड्डा केला आणि त्या खड्ड्यात भरतजी काय करायचे? निवास करायचे. भरत समरे नहीं दूजा कोई त्यागी, भरत समरे दूजा नहीं कोई त्यागी. महाराज वर्णन करतात, भरतासारखा त्याग या जगामध्ये कुणाचाच नाही. किती त्यागी जीवन महाराज. आलेलं ऐश्वर्य सुद्धा सहज मनामध्ये कोणत्याही प्रकारची प्रतिकूलता न आणता आलेलं सगळं वैभव त्याचा काय केला? त्याग केला. परमात्मा वनामध्ये विचरण करत आहेत, मात्र कैकेयी माता पश्चातापाने दग्ध झाल्या. हटेली तेने काठानी मन में, राम सिय भेज दैरी बन में, राम सिय भेज दैरी मन में. हाय रे तेने काठानी मन में, राम सिय भेज दैरी वन में, राम सिय भेज दैरी वन में. कौसल्या की छिन गई बानी, रोई न सकी उर्मिल दीवानी. कई कई तू बस एक ही रानी, रही गई अवधन में, राम सिय भेज दैरी बन में. हाय रे तेने काठानी मन में, राम सिय भेज दैरी बन में. मनामध्ये पश्चातापाची भावना आहे. धर्मशास्त्र वर्णन करतं, पश्चातापेन शुद्धी ही एखादी कार्य केल्यानंतर त्या कार्याचा जर पश्चाताप अंतःकरणामध्ये असेल आणि पुन्हा ते कार्य माझ्या हातून घडणार नाही अशी जर संकल्पना असेल तर तो पश्चाताप माणसाला त्या पापातून मुक्त करतो. पश्चातापेन शुद्धी ही. पण पुन्हा ते करणार नाही अशी मनात काय असावी? भावना असावी. नाही तर एकादशी करायची,
पुढे नाही बोलणार. परमात्म्याने काही काल चित्रकूट धामामध्ये निवास केला. तिथून परमात्मा प्रवास करता करता दंडकारण्यामध्ये येऊन पोहोचले. आपला हा जो गोदावरी मातेचा परिसर आहे याला दंडकारण्य असं नाव आहे. आणि पुढे आपण गेलात की दिंडीरवन म्हणजे जिथे भगवान पांडुरंग परमात्म्याचा वास आहे ते काय आहे? दिंडीरवन आहे. आणि हे काय आहे? दंडकारण्य. इथे राक्षसांची सत्ता आहे. राक्षस राज्य करत आहेत. आणि याच दंडकारण्यामध्ये गोदावरी नदीच्या काठावर रावणाची बहीण होती शूर्पणखा, तिचं राज्य आहे. परमात्म्याने गोदावरी माईच्या काठेवर पंचवटी नावाचं एक क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये निवास केला. पुर नर भरत प्रीतिमयी गाई मती अनुरूप अनुपस्वहाई. त्यानंतर जयंताचा मुलगा आहे, इंद्राचा मुलगा, त्याचं नाव होतं जयंत. त्याने दुष्टपणा केला आणि सीतामातेला छळण्याचा प्रयत्न केला कावळ्याच्या रूपात. परमात्म्याने त्याचा दंभ मदन केला, मारलं नाही त्याला, कावळ्याच्या रूपात आला होता. एक डोळा त्याचा काय केला? नष्ट केला. त्या पंचवटीच्या परिसरामध्ये परमात्मा विहार करत असताना, विचरण करत असताना शूर्पणखा हे असं पात्र आहे की या पात्रामुळे रामायणाला दिशा मिळाली, वेगळं वळण प्राप्त झालं. परमात्म्याची ती लीलाच होती. परमात्म्याने अग्निनारायणाला प्रगट केलं आणि जी मूळ स्वरूपातली सीता आहे ती सीता अग्निनारायणाला समर्पित केली. का? आता जी घटना घडणार आहे त्या घटनेमध्ये मूळ स्वरूपात असणाऱ्या सीतेला या कार्यामध्ये भाग घेता येणार नाही, सहभाग घेता येणार नाही. का? जे धनुष्य रावणाला उचललं गेलं नाही ते सहज खेळत होत्या सीतामय्या, आणि त्या सीतामातेला उचलणं त्याच्याकडून शक्य होतं का? नाही. म्हणून मूळ स्वरूपात असणारी सीतामय्या अग्निनारायणाच्या ताब्यात देऊन मायावी सीता परमात्म्याने प्रगट केली, छायारूपी सीता. आता ही शूर्पणखा कोण आहे? तर भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराज वर्णन करतात. ती रावणाची बहीण आहे. तिच्या पतीचं नाव होतं विद्युतजिव्ह. काय नाव होतं त्याचं? विद्युतजिव्ह. आमच्या भागामध्ये बऱ्याच गावांमध्ये कीर्तनामध्ये महाराज जे काही प्रसंग मांडतील त्याच्यावर गावातली एक कोणीतरी व्यक्ती प्रश्न काढतात आणि कीर्तन संपलं की 10 मिनिटं चालता बोलता कार्यक्रम होतो. चालता बोलता म्हणजे त्या प्रसंगानुसार कीर्तनकाराने जे काही प्रसंग, जे काही विवेचन, जो अभंग, त्याच्यावर जे काही चिंतन सांगितलं असेल त्यावर त्या व्यक्तीने प्रश्न काढायचे आणि ते प्रश्न विचारायचे. आणि जो कोणी 3 प्रश्नांचं उत्तर देईन त्याला सप्ताह कमिटीकडून काय दिलं जातं? योग्य असं बक्षीस दिलं जातं. मग ज्ञानोबारायांची मूर्ती, तुकोबारायांची मूर्ती किंवा एखादी पेन, एखादी वही असं त्याला बक्षीस ठेवलेलं असतं की जेणेकरून सगळ्या श्रोत्यांचं अवधान राहील, अशी त्यामागची एक भावना असते. मग त्याच्यात माझ्या कीर्तनात तिथं प्रश्न काढला की शूर्पणखेच्या पतीचं नाव काय? काय नाव होतं त्याचं? विद्युतजिव्ह असं त्याचं नाव होतं. मग त्या प्रश्नकर्त्याने प्रश्न विचारला, सांगा शूर्पणखेच्या पतीचं नाव काय? एका मुलाने हात वर केला. म्हणजे तसे बरेच हात वर झाले, पण कर्मधर्म संयमाने त्याला उभं केलं. उभा राहिला तो, पण त्याने ती गर्दी पाहिली आणि त्याची बोबडीच ओढली. सांग म्हणे शूर्पणखेच्या पतीचं नाव काय? तो म्हणे विद्युत महामंडळ. विद्युतजिव्ह त्याचं नाव. तो पाताळचा राजा होता आणि पाताळचा राज्य करत असताना ब्रह्मदेवाच्या तपाला तो बसला, साधनेला तप करत होता. रावणाने त्याला पाहिलं. आता शूर्पणखेचा भाऊ, विद्युतजिव्हतीचा पती म्हणजे रावणाचा तो कोण? मेवणा. त्याला रावणाने पाहिलं. मनात प्रश्न आला, याने जर ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवाकडून जर याने लंका मागितली तर हा लंकेचा राजा होईल, मला भिकारी व्हावं लागेल. रावणाच्या मनात शंका, चोराच्या मनात चांदणं. मग हे संकटच येऊ नये
म्हणून स्वतःचा मेहुणा जो तप करत आहे त्या मेहुण्याचं विद्युत जीवाचं रावणाने मस्तक उडवलं. तो निघून गेला लंकेत. ही घटना ज्यावेळेस शूर्पणखेला कळाली त्यावेळेस ती पाताळात गेली. तिने आपल्या पतीचं मस्तक मांडीवर घेतलं आणि तिने प्रतिज्ञा केली, ज्याने कोणी माझ्या पतीचा वध केला असेल, ज्याने कोणी म्हणजे तिला माहिती होतं रावणानेच मारलं, मी त्याचा संपूर्ण कुळासहित वंशासहित नाश केल्याशिवाय माझ्या पतीच्या चितेला अग्नी देणार नाही, अशी तिने प्रतिज्ञा केली. आणि तो देह तिने लपून ठेवला पाताळात. ती भारतात आली, पण मनात विचार होता, रावणाला मारणारा त्याच्याच तोडीचा पाहिजे. त्याला मारणं सोपं आहे का? त्याला मारणं सोपं नाही. मग त्याला कोण मारू शकतं विचार करत होती. विचार करता करता तिच्या डोक्यात आलो, सीता स्वयंवराच्या प्रसंगी जे शिवधनुष्य रावणाला उचललं गेलं नाही ते ज्याने तोडलं तो त्याला मारू शकतो. मग तो कुठे? पंचवटीत. चला तिथे. मग ती इथं आली. कशा करता? मदत मागण्याकरता आली होती. पण तिने ज्यावेळेस देवाला पाहिलं, महाराज पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळणी, नवर्णवे तेथीची शोभा, कानडाऊ विठ्ठलू करनाटकू, तेणे मज लाविला वेधू. ज्ञानोबाराय वर्णन करतात. काय त्याच्या स्वरूपाचं वर्णन करावं महाराज? देवासारखा सुंदर या जगात कुणीच नाही, कुणीच नाही. कानोपात्रेला अभिमान झाला होता, माझ्यासारखी सुंदर या जगात कुणीच नाही. ज्यावेळेस ती परमात्म्याच्या समोर पोहोचली, तिने परमात्म्याला पाहिलं, अभिमानच गळाला. सुंदर आहे परमात्मा. त्या परमात्म्याला ज्यावेळेस तिने पाहिलं, आली होती मदत मागण्याकरता, पण परमात्म्यावर भाळली, मोहित झाली. मदत मागायला आली होती, पण ती देवाला म्हणते, देवा माझ्याशी लग्न करता का? परमात्म्याने सांगितलं, हे बघ मी व्रत धारण केलं, एक पत्नी एक वचनी एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम. या जन्मात तर मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, पण तुला इच्छा आहे ना, तो माझा भाऊ आहे, तो अजून कुमार आहे, देवाने लीला केली थोडी, त्याच्याशी लग्न कर. धार देत होते लक्ष्मण तलवारीला, कारण लक्ष्मणाला माहिती होता आता युद्धाचा प्रसंग येणार आहे. ती लक्ष्मणाकडे गेली, मला तुझ्याशी लग्न करायचंय. तो म्हणे, पण मी नाही करू शकत ना. का? अगं तुझ्याशी लग्न केल्यावर आतापर्यंत मी परमात्म्याची सेवा करत आलोय, एकदा का संसारात गुतला माणूस, कशाचा देऊन कशाचा काय, म्हणून मी नाही करू. अरे पण तुझ्या दादाची आज्ञा आहे. आज्ञा आहे, मग एक काम कर, लेखी घेऊन ये, मग लग्न करीन. ती पुन्हा देवाकडे आली. देवाने तिच्या पाठीवर निरोप लिहिला, काय? फक्त नाक कान काप, मारू नको. लक्ष्मणाने निरोप वाचला, उडवलं नाक कान. संस्कृत भाषेमध्ये नाकाला नासिका म्हणतात. शूर्पणखेची नासिका कापली म्हणून त्या क्षेत्राचं नाव काय पडलं? नाशिक. त्याचं पुरातन काळातलं नाव पंचवटी आहे. नंतर नाक कापलं म्हणून त्या नगराचं नाव काय पडलं? नाशिक. का मारलं देवाने तिला? तिनेच मनोमन परमात्म्याला प्रार्थना केली, देवा तुम्ही माझा स्वीकार करत नाही ना, मला असं करा की माझ्याकडे कोणाची कुदृष्टी जायला नको. म्हणून देवाने तिचं नाक कान काय केलं? विदीर्ण केलं. त्याच दंडकारण्यामध्ये तिचे सावत्र भाऊ राहत होते, खर आणि दूषण. त्यांच्याकडे तक्रार गेली. खर आणि दूषणाचा परमात्म्याने वध केला. ती तिथून निघाली. खर दूषणाचा वध झाला. आता तिचा पूर्ण विश्वास पटला की हाच रावणाला मारू शकतो. ती गेली लंकेमध्ये आणि रावणाला सांगितलं, दादा अरे याच दंडकारण्यामध्ये तू पाहिली नसशील, कधी पाहण्यात आली नसेल अशी सुंदर स्त्री आहे सीता. त्याने तर अगोदर पाहिलीच होती स्वयंवरामध्ये. तू तिचं अपहरण कर दादा. बिभीषणाने समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण क्रोधी अविश्वासी त्यांसी बोध कैचा, व्यर्थ आपली वाचा शिणू नये.
क्रोधी माणसं, अविश्वासी लोक कधीच कुणाचं सांगणं ऐकत नाहीत, त्यांचा कुणावर विश्वास बसत नाही. रावणाने ऐकलं नाही, तो मारीच मामाकडे गेला आणि मारीचाला सांगितलं, मला सीतेचं अपहरण करायचंय, तुला हरिण व्हावं लागेल. तो म्हणला जमणार नाही. जमणार नाही, मारावं लागेल. मारीच विचार करायला लागला, याच्या हातून मरण्यापेक्षा, याच्या हातून मरून नरकात जाण्यापेक्षा त्याच्या हातून मरून स्वर्गात गेलेलं चांगलं. कारण गेलो तर रामाच्या हातून मरण, आणि नाही गेलं तर हा मारून टाकीन. मग या दुष्टाच्या हातून मरून नरकात जाण्यापेक्षा देवाच्या हातून मरावं, कमीत कमी मरताना देव समोर दिसेल आणि स्वर्ग प्राप्ती होईल, म्हणून तो तयार झाला. आणि त्याने हरणाचं रूप घेतलं, कांचन मृगाचं, सोन्याचं हरण झाला. आणि ज्या ठिकाणी सीतामैया फुलं वेचत आहेत त्या ठिकाणी ते हरण तिने पाहिलं. मनामध्ये मोह निर्माण झाला, परमात्म्याला सांगितलं, देवा मला ते हरण पाहिजे. देवाला माहित नव्हतं का, माझ्या सृष्टीमध्ये मी सोन्याचं हरण निर्माण केलेलंच नाही, पण तरी का ऐकावं लागतं, ऐकावं लागतं महाराज. अन्नाय ऐकलं तर मैं तो मैके चली जाऊंगी तुम देखते रहियो. ब्रह्मास्त्र असतंय, महिला मातांचं ते ब्रह्मास्त्र आहे. ऐकलं देवाने, निघाले परमात्मा. भगवान परमात्म्याने शस्त्र संधान केलं आणि त्या हरणाला विदीर्ण केलं, पण त्याने भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याच्या स्वरात लक्ष्मणाला आवाज दिला, लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा धाव. सीता मातेने ओळखला हा आवाज परमात्म्याचाच आहे. सीतामैया लक्ष्मणाला सांगते, लक्ष्मणजी जा, तुमचे दादा संकटात आहेत, आईसाहेब काळजी करू नका. अगं तो जगाचा मालक आहे, त्याला या जगात कोण मारू शकतं? नाही नाही, तो देवाचाच आवाज आहे, जा. लक्ष्मण ऐकत नाही. सीता मातेने दूषण द्यायला सुरुवात केली. मला आज कळालं की तुझी माझ्याबद्दल वाईट भावना आहे. कदाचित तुझ्या मनात असा असेल की राम मेला तर सीतेवर माझा अधिकार. ऐकणं सहन केलं नाही महाराज लक्ष्मणाने. इच्छा नसताना आज्ञा पालन करावी लागली, मात्र जाताना लक्ष्मण रेषा ओढली. ही मर्यादा होती. ही काय आहे? मर्यादा आहे. ही प्रत्येक स्त्रीसाठी लक्ष्मणाने घालून दिलेली मर्यादा आहे. तिने आपल्या पतीच्या आज्ञेत असावं, तिने आपल्या गृहस्थाश्रम धर्माच्या मर्यादेतच जीवन जगावं. मर्यादा ओलांडली की राक्षस रूपी रावण कधी तिचं अपहरण करेल सांगता येत नाही. म्हणून लक्ष्मणाने ही प्रत्येक स्थितीला घालून दिलेली काय होती? मर्यादा होती. लक्ष्मण रेषा. गेले लक्ष्मणजी. इकडे रावणाने मायावी रूप धारण केलं, साधूच्या रूपात आला, भिक्षा मागण्याच्या निमित्ताने तिथे आला, पण मर्यादा होती, ओलांडता येत नव्हती. आज जावं तर जळून जाण्याची भीती होती. साधू बाहेरच उभा होता. त्या रावणाने साधूने सांगितलं, तू एकटी आहेस, मी साधू आहे, मी तुझ्या आश्रमात प्रवेश करू शकत नाही, दान करायचं असेल तर बाहेर ये. तिने विचार केला, आजपर्यंत आमच्या दारातून कधीच कोणता अतिथी विन्मुख गेला नाही, आणि जर हा अतिथी गेला तर माझ्या रघुवंशाला माझ्यामुळे दाग लागेल. रेषा ओलांडली, मर्यादा ओलांडली, आणि रावणाने सीता मातेचं अपहरण केलं. आकाश मार्गाने जात असताना सीतामैया धावा करत आहेत. धावा ऐकला महाराज एका पक्षाने, जटायू त्याचं नाव, गिधाड जातीतला, त्या पक्षाने. रामायण आणि महाभारत, तुम्हाला एक मुद्दा सांगतो पहा. आज आपला 6वा दिवस, उद्या शेवटचा दिवस. आपल्याला अजून बराच चिंतन करायचं. अगदी 10 मिनिटं थोडे वाढवू घेतो बरं का आज, आणि उद्याही घ्यावे लागतील. कारण कथा सुरू व्हायला 8:30 पावणे 9 वाजतात. त्याच्यामुळे आपले पहिले अर्धा पाऊण तास जवळजवळ वाया जातात. त्याच्यामुळे पुढचे 10 मिनिटं घेतो. महाराज मंडळींना विनंती आहे. मग महाभारत आणि रामायण, कर्म चुकलं माणसाचं, त्याचा परिणाम किती विपरीत होतो पहा. महाभारतामध्ये ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याकरता प्रवृत्त होतो दुःशासन, त्यावेळेस तिने पांडवांकडे पाहिलं, पांडवांनी माना खाली घातल्या. द्रोणाचार्यांकडे पाहिलं, द्रोणाचार्यांनी मान खाली घातली. कृपाचार्यांनी मान खाली घातली. आता या सगळ्या सभेमध्ये तिचा एकाच व्यक्तीवर विश्वास आहे, भीष्माचार्य. भीष्माचार्यांकडे तिने पाहिलं. महाराज, ती कुकर्म थांबवण्याची ताकद भीष्माचार्यांच्या ठिकाणी होती, कारण कुरुवंशामध्ये ते सगळ्यात ज्येष्ठ होते, सगळ्यात ज्येष्ठ.
आणि तेवढी ताकदही त्यांच्या ठिकाणी होती, पण ताकद असताना सुद्धा त्यांनी त्या कुकर्माला विरोध केला नाही, मान खाली घातली. परिणाम रणांगणामध्ये बाणांच्या शय्येवर पडावं लागलं, शरशय्येवर पडावं लागलं. ताकद असताना सुद्धा प्रतिकार केला नाही. आणि इकडे जटायूने धावा ऐकला आणि तो धावला. जटायू हा राजा दशरथाचा मित्र आहे. राजा दशरथाला ज्यावेळेस 4 पुत्र झाले का नाही, त्यावेळेस जटायू राजा दशरथाला सांगतो, राजा मित्रा, अरे तू मरण पावल्यानंतर कमीत कमी तुला 4 मुलं आहेत पाणी द्यायला, मी गेल्यानंतर माझं कोण आहे? तर पुनीत रामायणामध्ये असं वर्णन आहे, भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याला राजा दशरथाने जटायूला दत्तक दिलं होतं. म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा जटायूचा दत्तक पुत्र आहे. म्हणून जटायू विचार करतोय की माझी सून आहे आणि माझ्या सुनेचं रक्षण करणे माझं कर्तव्य आहे. त्याने झडप घातली. रावणी हादरला. रावणाने शपथ घातली रामाची, खरं सांग तुझा प्राण कशात आहे? त्याने सांगितलं, पक्षाचा प्राण पंखातच असतो. त्याने दोन्ही पंख विदीर्ण केले. जटायू खाली कोसळला. पुढे किष्किंधा पर्वतावरून जात असताना सीतामय्याने आपले अलंकार उतरवले, पदर फाडला, त्याच्यामध्ये ते अलंकार टाकले, त्याची गाठोडी बांधली आणि ती गाठोडी खाली सोडली. वानरराज सुग्रीवाला ती सापडली. पुढे ती कथा पुढे येणारच आहे. आणि सीता मातेला घेऊन रावण लंकेमध्ये निघून गेला. अशोक वनामध्ये त्या ठिकाणी सीता मातेला विराजमान केलं. इकडे भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याने लक्ष्मणाला पाहिलं. आता ही सगळी देवाची लीलाच आहे. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. त्याला काय सांगण्याची गरज आहे का? सगळं कळत होतं, पण ही सगळी माया होती. लक्ष्मणा, अरे ज्या घटनेची आशंका होती ती घडलीच असेल. परमात्मा आश्रमामध्ये परत आले. सीता मातेला पाहिलं, कळून चुकलं की सीतेचं काय झालंय, अपहरण झालंय. आणि मग परमात्मा तिच्या विरहामध्ये वृक्षवेली, लता, वल्लरी, पृथ्वी सगळ्यांना परमात्मा विचारत निघाले. आणि भगवान परमात्मा सीतेच्या शोधामध्ये, ज्या ठिकाणी जटायू भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये व्याकुल आहे आणि फक्त निरोप पोहोचवण्याकरता कंठामध्ये प्राण धारण करून देवाची वाट पाहत आहे. जटायूचं मस्तक परमात्म्याने मांडीवर घेतलं आणि जटायूने निरोप दिला, देवा, दक्षिणेत रावण नावाचा दैत्य आहे, त्याने सीता मातेचं अपहरण केलंय. भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याचं मुख प्रक्षालन करत असतानाच, मुख पाहता पाहता राम नामाचा उच्चार करत असताना जटायूने भगवान परमात्म्याच्या मांडीवर प्राणांचा त्याग केला, प्राण सोडला. सांगण्याचा भाव सांगतो पहा मी. ताकद असताना सुद्धा प्रतिकार केला नाही भीष्माचार्यांनी, म्हणून शरपंजरी पडावं लागलं. आणि सामर्थ्य नसताना सुद्धा सीता मातेला वाचवता वाचवता प्राण गेला देवाच्या मांडीवर. जी मांडी राजा दशरथाला मिळाली नाही, त्या मांडीवर प्राण सोडण्याचं भाग्य जटायूला मिळालं. का? फक्त कर्म व्यवस्थित होतं. म्हणून जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, यही है गीता का ज्ञान. पुढे कबंध नावाच्या राक्षसाचा परमात्म्याने वध केला आणि त्या कबंधाने परमात्म्याला सांगितलं, देवा, इथून जवळच शबरी नावाची तुमची एक भक्त आहे. देवा, 1000 वर्षापासून ती तुमची वाट पाहत आहे, तिच्याकडे तुम्ही जा. पुढचं काय कार्य असेल त्या कार्याची नियोजनाचं जे काय असेल ते सगळं तुम्हाला शबरी सांगेल. आणि मग परमात्मा शबरीच्या आश्रमाकडे, जी 1000 वर्षापासून, विचित्र रामायणामध्ये असं वर्णन आहे, 90,000 वर्ष तिने परमात्म्याची वाट पाहिली होती. किती? 90,000 वर्ष देवाची वाट पाहत आहे. काय भाव असेल महाराज अंतःकरणामध्ये. कोण म्हणतं देव येत नाही? कोण कहता है भगवान आते नहीं, शबरी की तरह हम बुलाते नहीं. कोण म्हणतं देव येत नाही? एकदा शबरी सारखी वाट पाहून पहा, देवालयाशिवाय राहत नाही. कोण कहते हे देव खाते नहीं, शबरी की तरह हम खिलाते नहीं. उष्टी बोरं खाऊ घातली महाराज, तरी देवाने प्रेमाने खाल्ली. कोण म्हणतं देव खात नाही? अहो, देव खात नाही तरी आपण नैवेद्य दाखवत नाही. त्यानं खाल्ला असता तर रेशन कार्डात नाव टाकलं असतं आपण त्याचं. खात नाही देव, पण भाव अंतःकरणामध्ये असेल तर देव नैवेद्य सुद्धा समर्पित करून घेतो.
फक्त खाऊ घालणारा शबरीसारखा भाव असावा. अनंत कालापासून परमात्म्याची वाट पाहत आहे आणि तिच्या त्या अंतकणाची भावना पूर्ण करण्याकरता परमात्मा शबरी धामाकडे निघालेले आहेत. अत्यंत दिव्य असं चरित्र शबरी मातेचं आपण श्रवण करणार आहात, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. आज 6वा दिवस या ठिकाणी कथेला विराम देतो. उद्या 7वा दिवस शबरी मातेचं चरित्राचा विचार करून सुग्रीवाशी मैत्री, वालीचा वध, लंकेचा शोध, लंका दहन, आपल्याला बरेच घटना उद्या चिंतन करायचे आहेत. समुद्रावर सेतुबंधन, रावणाचा वध, राज्याभिषेक सोहळा आणि रामराज्याचं वर्णन, हे सगळं चिंतन आपल्याला उद्या संक्षिप्त रूपाने या ठिकाणी श्रवण करून या रामकथेला विराम द्यायचा आहे. तुलसी रामायणामध्ये भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याचं चरित्र फक्त राज्याभिषेक सोहळ्यापर्यंतच आहे, तिथे लवकुशाचं चरित्र नाही. वाल्मिकी रामायणामध्ये लव आणि कुशाचं चरित्र आहे, तरीही आपण संक्षिप्त रूपाने उत्तर रामायणाला त्या ठिकाणी स्पर्श करून लव कुशांच्या चरित्राला सुद्धा स्पर्श करून रामराज्याचं वर्णन करून या रामकथेची सांगता करणार आहोत. उद्या या कथेचा 7वा दिवस आहे आणि उद्या एकादशी आहे. पहिला मुद्दा, श्रावण महिना. ज्या सूर्यवंशाची आपण कथा ऐकत आहोत त्या सूर्यवंशाचा आराध्य रवी म्हणजे सूर्य, आणि त्या सूर्यदेवाचाच उद्या वार आहे, रविवार. पवित्र असा श्रावण महिना, रविवार आहे आणि उद्या एकादशी आहे. म्हणून आपण वर्षभर एकादशी करत असू की नसो मला माहीत नाही, पण कमीत कमी सप्ताह काळात येणारी ही एकादशी आहे. म्हणून उद्या तरी माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की उद्या सगळ्यांनी काय करा, जोरात म्हणा जरा, येता जाता, मी नाही म्हणत तसं, येता जाता खा पण एकादशी धरा. झोपेतून जागे वा. काय आहे, रामायणाचा जो पूर्व विभाग आहे बर का, रामायणाचा जो पूर्वार्ध आहे लग्नापर्यंत, हा शृंगार रसात आहे, आनंद रसात आहे. मात्र त्याचा तो उत्तर भाग आहे हा कारुण्य रसात आहे, कारुण्य भावात आहे. उद्या या कथेचा 7वा दिवस. उद्या वेळेवर कथा प्रारंभ करण्याचा 99.99% प्रयत्न असेल, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. 3 तासात देवाच्या सगळ्या चरित्रांचा आपल्याला उद्या विचार करायचा आहे. उद्या शेवटचा दिवस. उद्या येताना सगळ्यांनी आरतीचं ताट आणायचं. उद्या सामुदायिक आरती होईल. आरतीमध्ये पूजेचं जे साहित्य असतं, आबीर म्हणजे बुक्का, कुंकू, हळद, अक्षदा, काही फुलं असतील तर फुलं आणा आणि 2 निरंजन आणायचे ताटात. किती? 2. कारण आपली पहिले सुरुवातीलाही आरती होते आणि शेवटही आरती होते, म्हणून 2 आरत्या आणायच्या. सामुदायिक या ठिकाणी आरती होईल आणि आरती झाल्यानंतर या ठिकाणी ग्रंथपूजन होईल उद्या. म्हणून सगळ्यांनी येताना आरती आणायची आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. सगळ्यांनी एकादशीचं व्रत धरायचं आहे, उपवास करायचा आहे. उद्या 7व्या दिवशी आपल्या कथेला या ठिकाणी पूर्णविराम होईल आणि परवा काल्याच्या कीर्तनाने आपल्या या उत्सवाची काय होणार आहे, सांगता होणार आहे. उद्या आपल्याला तशी फार गडबड राहील, फार घाई राहील. त्यामुळे म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावनेनं नतमस्तक होतो. आणि पुन्हा इथं बसणं आणि 2-2, 3-3 तास बोलणं म्हणजे सोपं नाही ना. आम्हाला जेवायच्या आधी, कथेच्या आधी किती पोटभर जीव घातलं तरी कथा संपल्यानंतर भूक लागतेच. त्याची देवाने व्यवस्था करून ठेवली. आमचे दादा पाटील उगले, फक्त त्यांना फोन करावा, दादा लगेच तयार आहे, काय आणू महाराज सांगा, तुम्ही फक्त ऑर्डर द्या. आमचे बाळू मामा असतील, सगळ्यांनी भरभरून प्रेम केलं, सगळ्यांनीच. आमचे सदुभाऊ आहेत, त्यांचं तर खूप खूप प्रेम. खूप प्रत्येक 15 दिवसात, 20 दिवसात, महिन्यात त्यांचा फोन येईल, महाराज काय चाललंय तुमचं, सगळं व्यवस्थित आहे.
आमचे हरिभक्तपरायण दादांचं नाव काय, संदीप भाऊ, गेल्या 6 दिवसापासून ते या ठिकाणी कसल्याही प्रकारचं मूल्य न घेता 6 दिवसापासून ती ही कथा रेकॉर्डिंग करत आहेत. स्वतःच्या पदर खर्चाने इथं येतात आणि स्वतःच्या पदर खर्चाने हे सगळं त्यांनी काय केलं, रेकॉर्डिंग केलं की जे इथं उपस्थित आहेत ते तर ऐकतच आहेत, पण या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांनाच ती कथा महाराष्ट्रापर्यंत पोचवावी आणि म्हणून अथक प्रयत्नाने ते इथं येतात. इथून जवळजवळ त्यांचं वास्तव्य जवळजवळ 20, 22, 25 किलोमीटर आहे. तिथून ते दररोज इथं येतात आणि पुन्हा कथा झाल्यावर ते रात्री 11-12 वाजेला घरी जातात. कधी कधी ते उपवासी, काल तर त्यांनी कथा झाल्यावर जेवण केलं 12:30-1 वाजेला. आणि हे कोण करू शकतो महाराज, ज्याचं परमात्म्यावर निर्मल प्रेम असेल तेच करू शकतात. नाही तर काही काही गावात येऊन कथेला नाहीत, काही काही गावात राहून कथेला नाहीत आणि ते 20-22 किलोमीटर इथं येतात. मग हे प्रेमच आहे की नाही, हे प्रेमच आहे आणि देव याचाच भुकेला आहे, देवाला हेच लागतं. म्हणून सगळ्यांनी अथक प्रयत्नाने ज्या ज्या पद्धतीने ज्यांना ज्यांना जशी जशी सेवा करता आली त्या पद्धतीने त्यांनी सेवाच केली, इथं आनंदच घेतला. आणि या 6 दिवसामध्ये परमात्म्याने ही सेवा आपल्याकडून करून घेतली. मी पहिल्या दिवसापासून देवाला सांगत होतो, देवा निदान माझी लाज राखण्यापुरता का असेना पण थोडा तरी येऊ दे. आणि काल देवाने खरंच माझी लाज राखली आहे का नाही. काल थोडा का असेना 2-3 तास, पण देवाने पावसाचा वर्षाव केला, देवाने माझी लाज राखली. उद्या शेवटचा दिवस आहे, सगळ्यांनी नियमाने या ठिकाणी यायचं आहे. आणि या कथेमध्ये अतिशय रस ओतण्याचं काम ज्यांनी केलं, मला मनापासून ज्यांनी सहकार्य केलं, असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तपरायण सुजित महाराज पाटील जळगाव महाराजांचा अतिशय मृदू असा आवाज आहे, किती मधुर ते तुम्ही सगळ्यांनी श्रवण केलंच असेल. महाराजांनी एका शब्दावर, नाहीतर वास्तविक गोकुळाष्टमी पर्वकाल आहे, त्या पर्वकाळात त्यांना कितीतरी कीर्तनाचे फोन आले, पण शेवटी शब्द दिला होता त्याच्यामुळे महाराजांनी स्पष्ट नकार दिला. महाराज सुंदर कीर्तनही करतात, भागवत कथाही महाराज सुंदर करतात, सगळ्या बाजूनी अगदी तयारी आहे, पण तरीही माझ्या एका शब्दाकरता महाराज इथे उपस्थित झालेत, म्हणून महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदन. त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तपरायण विजय महाराज, मूळगाव त्यांचं कन्नड तालुक्यातलं, पण त्यांचं बराच काल वास्तव्य वृंदावनात, जिथे प्रत्यक्ष भगवान कृष्ण परमात्म्याने बालस्वरूपात लीला केल्या, त्या ठिकाणी त्यांचा काही काळ गेलाय. असे आमचे विजय महाराज, त्यांनी सुंदर पद्धतीने या ठिकाणी सहकार्य केलं, महाराजांनी कोटी कोटी धन्यवाद. आणि आमचे हरिभक्तपरायण दिनेश महाराज, त्यांनी सुंदर पद्धतीने उत्तमरित्या, आम्ही कितीही पुढे धावायचा प्रयत्न केला तरी आम्हाला आवरायचं काम त्यांच्या हातात आहे. तबला आहे की नाही, हा आमचा ब्रेक आहे. तबला म्हणजे आमचा काय आहे, ब्रेक आहे. तो किती वेगाने धावतोय, किती आरामाने चालतोय, आम्हाला त्यावर अवलंबून राहावं लागतं. अगदी सुंदर पद्धतीने त्यांच्या हातामध्ये ती जादूच आहे आणि ती एक ईश्वराची देणच आहे. म्हणून महाराजांनी सुंदर पद्धतीने या ठिकाणी साथ केली. महाराजांनी कोटी कोटी धन्यवाद. एक जाता जाता विनंती आहे, पहा महाराजांकडे रुद्राक्ष मणी आहेत, पंचमुखी रुद्राक्ष. आपण बाजारात घ्यायला गेलात तर काही काही लोक आपल्याला फसवतात. 50 रुपयाचा रुद्राक्ष आपल्याला ते 10-10 हजाराला 5-5 हजाराला सांगतात आणि ते आपण भावनिक असतो. कमी करता करता आपण कमीत कमी ते 500ला घेतो का नाही. पण तो पंचमुखी रुद्राक्ष, सिद्ध केलेला असा रुद्राक्ष फक्त 50 रुपयात महाराजांकडे उपलब्ध आहे. जर कुणाला पाहिजे असेल तर अवश्य घ्या, कारण रुद्राक्ष हे भगवान शंकराचं प्रत्यक्ष स्वरूप आहे. आणि प्रतिदिनम शिवपूजनम धन्य गृहस्थाश्रम, ज्या घरामध्ये प्रतिदिन भगवान शंकराची पूजा होते तो आश्रम कसा आहे, धन्य आहे. म्हणून कुणाला घ्यायचा असेल तर महाराजांशी संपर्क करा, फक्त 50 रुपयात. कोण ते का, आणि त्यांच्यासारखं आमच्यात कोणीच हसत नाही. उलट ते आम्हाला हसवतात.
बरं असं सगळ्यांच्या अथक प्रयत्नाने सगळ्यांना पुन्हा पुन्हा कोटी कोटी धन्यवाद. उद्या वेळेवरच कथा या ठिकाणी प्रारंभ होईल. आता फक्त 1-2 मिनिटं भजन होईल आणि त्यानंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता. 7 दिवसामध्ये म्हणजे हा 6वा आणि उद्याचा 7वा दिवस, या 7 दिवस ज्यांनी मनापासून या ठिकाणी रामचरितमानस कथा ऐकली आहे त्यांच्यासाठी एक सुवर्ण योग आहे. जे मनापासून रामचरितमानस कथा ऐकतील त्यांच्यासाठी खास ऑनलाईन मंजुषा खेळ खेळला जाईल. आणि जो श्रोता 10 प्रश्नांची योग्य अचूक उत्तरं देतील त्यांना योग्य ते बक्षीस देण्यात येईल. आणि पुन्हा 5 ते जे उत्तर देणारे जे आहेत त्यातले 5 भाग्यवान विजेत्यांना काढून त्यांना अष्टविनायक दर्शन अथवा 3.5 शक्तिपीठाचे दर्शनाचा मान मिळणार आहे. तर ऑनलाईन प्रश्नमंजुषासाठी साई संदीप डिजिटल या यूट्यूब चॅनलवर जाऊन आपल्याला भाग घेता येईल. म्हणजे त्या चॅनलवर जायचं, सबस्क्राईब करायचं, तिथं भाग घेता येईल. किंवा त्या प्रश्नमंजुषेमध्ये सहभाग घेण्याकरता आमचे श्री हरिभक्त पारायण संदीप सर कौसे यांच्याशी संपर्क करायचा आहे. त्यांचा नंबर आहे 96-045-24-092. आणि त्याचप्रमाणे आपले सदाभाऊ पगारे यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. त्यांचा नंबर माहिती असेल पण तरी सांगतो, 96-23-11-59-53. सदाभाऊ पगारेंशी संपर्क करायचा. आणि जास्तीत जास्त संख्येने तुम्ही या प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी व्हा. साई संदीप डिजिटल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होऊन काय सांगावं, देवाच्या कृपेने जर तुम्ही त्या 5 भाग्यवान विजेत्यामध्ये एक आलात तर तुम्हाला अष्टविनायक दर्शन किंवा 3.5 शक्तिपीठांचं दर्शन होऊ शकतं. म्हणून सगळ्यांनी या प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी व्हावं अशी विनंती आहे. आणि एक विशेष सूचना आहे की कृपया करून उत्तरासाठी कोणीही योगेश महाराजांना संपर्क करू नये अशी विशेष सूचना आहे. तर सगळ्यांनी या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा अशी नम्र विनंती आहे. आणि त्या 5 भाग्यवान विजेत्यांची निवड माझ्या हातून होणार आहे. सियावर रामचंद्र भगवान की जय. राजा राम 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 सीता राम राम.